सध्या आता यशवंत किल्लेदार हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेले आहेत। यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी अर्ज ते भरण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांसह आलेले आहेत। मोठं शक्ती प्रदर्शन सध्या केले जात आहे। उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि यशवंत किल्लेदार यांना खरं तर उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही स्थानिक कार्यकर्त्यांनी नाराजी देखील व्यक्त केलेली होती। मात्र आता ही सगळी नाराजी बाजूला ठेवून अनेक कार्यकर्त्यांसह यशवंत किल्लेदार आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचलेले आहेत। मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन या ठिकाणी केले जाते। ढोल ताशांचा गजर सुरू आहे, घोषणाबाजी सुरू आहे आणि यशवंत किल्लेदार हे आपला उमेदवारी अर्ज आज भरणार आहेत। सध्या महापालिकांचा महासंग्राम सुरू आहे। आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। सगळ्याच उमेदवारांची आज लगबग पाहायला मिळते। त्यातच यशवंत किल्लेदार देखील अनेक कार्यकर्त्यांसह आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत। मोठ्या संख्येने कार्यकर्ते त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। अनेक कार्यकर्ते यशवंत किल्लेदार यांना भेटतायत, अनेक स्थानिक नागरिक देखील त्यांना भेटतायत आणि या सगळ्यांना भेटून आता ते आपल्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत। या संदर्भात बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। मनोज, यशवंत किल्लेदार हे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेत। मोठा शक्ती प्रदर्शन सध्या केलं जात आहे। अगदी बरोबर आहे। यशवंत किल्लेदार मंत्रीकडून दादरमधले उमेदवार आहेत आणि 192 हा त्यांचा वॉर्ड आहे। त्या वॉर्डातून ते उमेदवारी अर्ज भरत आहेत आणि त्याच अनुषंगाने आता त्यांच्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते आणि नेते सुद्धा या ठिकाणी आहेत। सुरुवातीला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी ते प्रबोधनकार ठाकरे यांना पुष्पहार अर्पण करत आहेत आणि त्यानंतर शिवसेना भवनला जाणार आहेत, तिथे बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करणार आहेत आणि त्यानंतर शिवसेना नेते त्याचबरोबर जे उमेदवार आहेत दादर माहीम मतदारसंघातले हे दोघे मिळून उमेदवारी अर्ज भरण्याच्या कार्यालयाकडे रवाना होणार आहेत। तत्पूर्वी मात्र या ठिकाणी ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढत, रॅली काढत ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। मनोज, यशवंत किल्लेदार यांना उमेदवारी घोषित केल्यानंतर काही स्थानिक कार्यकर्त्यांनी नाराजी देखील व्यक्त केलेली होती। अगदी बरोबर। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं या प्रभागामध्ये पाटणकर आहेत, ते नगरसेवक होते आणि त्यांना ही जागा जी आहे ती मनसेला सुटल्यामुळे ते नाराज झालेले आहेत आणि त्यांनी आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आणि त्यांना याच विभागातून उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे या ठिकाणचे जो सामना होणार आहे तो अतिशय रंगतदार होणार आहे, कारण यापूर्वी या ठिकाणी गेले 2 ते 3 टर्म जे आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पाटणकर हेच होते आणि त्या अनुषंगाने आता त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेला आहे। त्यामुळे हा जो सामना होणार आहे तो अतिशय अतिटतीचा होणार आहे। ही जी जागा आहे ती मनसेला सुटलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यामध्ये मनोमिलन जरी झालेलं असलं तरी जे शिंदे गटाची शिवसेना आहे त्यांचे बरेचसे वैयक्तिक कार्यकर्ते सुद्धा आहे पाटणकरांचे, ते सुद्धा पाटणकर यांच्या सोबत असल्यामुळे कुठेतरी हा जो सामना आहे तो अतिशय रंगतदार होणार असल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच मनोज, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर यशवंत किल्लेदार हे प्रभाग क्रमांक 192 मधून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। ते पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे कशा प्रकारे मतदार त्यांना साथ देत आहेत हे पाहावं लागणार आहे। आज ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील।